स्मार्ट मीटर विरोधात अंबरनाथकरांचा एल्गार। महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा। स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून नागरिकांच्या मनातील नाराजी अखेर रस्त्यावर आली। स्मार्ट मीटर सक्ती विरोधात अंबरनाथमध्ये नागरिकांनी एकत्र येत महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला। ग्राहकांच्या हितासाठी लढा या भूमिकेतून आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। स्मार्ट मीटरबाबत जनजागृती न करता निर्णय घेतल्याचा आरोप करत नागरिकांनी महावितरण प्रशासनाकडे आपला निषेध नोंदवला। मोर्चा दरम्यान स्मार्ट मीटरच्या वापराबाबत ग्राहकांच्या शंकेचे निरसन करावे, ग्राहकांवर कोणतीही सक्ती करू नये आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घ्याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या। अंबरनाथमधील विविध सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेत प्रशासनाचे लक्ष वेधले। आता आपण बघतच असणार जे अडाणीची हुकुमशाही दादागिरी चाललेली आहे, तर त्या विरोधात अख्ख्या महाराष्ट्र पेटून उठलेला आहे। त्या संदर्भात 5-6 दिवस आम्ही इथं आलेलो, तर अडाणीवाल्यांनी उद्धट भाषा आमच्याशी केल्यानंतर काही प्रकार घडले, तर त्यांना चोख उत्तर देण्यासाठी की अंबरनाथची जनता खरोखर स्मार्ट मीटरसाठी एकदम वैतागलेली आहे। स्मार्ट मीटर त्यांना नकोय। जे आपलं जुनं मीटर होता हे एमएससीबीनेच लावून दिला होता। आता इथं 2 प्रश्न निर्माण होतात, 2 शंका आहेत। जे जुनं मीटर होतं ते चुकीचं होतं का? जर चुकीचं होता तर एमएससीबीने का लावलं? जर ते बरोबर होता तर स्मार्ट मीटरची काय गरज आहे? असे 2 प्रश्न आपल्याकडे होते। त्याच प्रश्नाचा उत्तर घेण्यासाठी आपण आज धडक मोर्चा काढले ना, त्या मीडियाने देखील पाहिलेले की अंबरनाथ जनता कशाप्रमाणे यातून वैतागलेली आहे। तर हा मोर्चा एक जागरूक अंबरनाथकर या नावाने होता। या जागरूक अंबरनाथकर मध्ये शहरामध्ये भाजपचे देखील नगरसेवक पवन वाडेकर होते, काही शिवसैनिक नगरसेवक शैलेश भैर होते, मुस्लिम समाज अंबरनाथचे ट्रस्टी देखील आपल्या सोबत होते। अजून आजूबाजू परिसरचे कैलाश नगर असो, सिद्धार्थ नगर, भगतसिंग नगर, चिंचपाडा, वांद्रापाडा आणि फुले नगर, गणेश नगर, बुवापाडा सगळ्याकडून महिला पुरुष हे सगळे आपल्या उद्रेक साध्य करण्यासाठी, आपला रोष बाहेर काढण्यासाठी आज इथं जमा झालेले, ते सगळं मीडियाने देखील बघितलेलं आहे। यांना प्रश्न विचारले असता आजपासून अंबरनाथ शहरामध्ये जोपर्यंत हमी पत्र घेत नाही तोपर्यंत नवीन मीटरची प्रथा आजपासून या लोकांनी बंद केलेली आहे। जोपर्यंत ग्राहक, जोपर्यंत कंझ्युमर आपला संमती देत नाही तोपर्यंत नवीन मीटर, स्मार्ट मीटर बसणार नाही, असे आश्वासन आपल्याला बांबरे साहेबांना दिलेले आहे। आम्ही 4 दिवसासाठी मे महिन्यामध्ये बाहेर गेलेलो, तर त्यावेळेस मला वाटतं की स्मार्ट मीटर बसवण्यात आला। आमची परवानगी नसताना स्मार्ट मीटर बसवलं आणि हा आमच्यावरती अन्याय आहे। अदानीचं मीटर बसवून आमच्याकडे बिल खूप जास्त येत आहे। आता प्रत्येक महिन्याला आमचं बिल 3,500-4,000 हजार रुपयेपर्यंत यायचं, पण आता हे जे बिल आहे हे आता 6,000-6,500 हजार असं येत आहे आणि हा आमच्यावरती अन्याय आहे। आम्हाला हे मीटर जे दिलेलं आहे ते आम्हाला बदलून हवंय। आमचं पहिल्याचं मीटर व्यवस्थित होतं, ते काढण्याचं कारण काय आहे? फक्त बिल वाढवण्यासाठी हा प्रत्येक राहणाऱ्या माणसांवरती अन्याय केलेला आहे। म्हणून आम्ही आता या आंदोलनामध्ये सामील आहोत। प्रतिनिधी कृष्णा महाले, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, अंबरनाथ।